जय शिवराय मंडळी. झांबरे सर चाललेत गोव्याला आणि लहान लेकराला जशी त्याची आई ते सहलीला जाताना सोडवायला येते तशी माझी परिस्थिती झालेली आहे. तुम्हाला सामान दाखवते झांबरे, मी सामान किती आणलंय. आता हे बाकीच्यांचं सामान, बिचाऱ्यांची एक बॅग आहे बळच भरली बघा, बळच. आणि ही अमृत झांबरेंची बॅग. 4 माणसाचं सामान एकटा घेऊन चाललाय. काय म्हणावं या माणसाला, लागला आनंद बरोबर भांडायला. लय अवघड कंडिशन आहे, दिस इज लय अवघड. अरे भांडणं चालू झाले, उशिरा आले मी. भांडणं चालू झाले, उशिरा आले मी. काय विषय चालला होता? काय नाही विषय चालला. अरे मी म्हणलं भांडणं चालू झाले का? अरे कशावरून भांडले? अरे कशावरून भांडला? इराण अमेरिका युद्ध संपलंय. हा, चालू आहे. वरून 1 भाकर, 2 चपात्या, एक भाकर अंड्याची दिली का तुम्हाला? पोळी आणि श्रीखंड खाऊन आलेला माणूस फक्त घरून 10 मिनिटं लागली इथे यायला आणि तू परत बिर्याणी खायचं म्हणतोय. एक भाकर दिलती का? हो, 1 भाकर 3 अंड्याच्या 3 अंड्या 3 अंड्याची 1 पोळी हा. दिली होती. आता बोल. अरे ह्या डेअरीला सोडून कुठं एका दिवशी जरा. पुढे गेल्यावर मटान खाणारे मटान. अरे मी तुझ्या सोबत फिरताना तुझी बायको नाही, तुझी पोरगी वाटते. जरा काहीतरी वाटू दे, जाण्याची नाही तर मनाची. वाटत पोरगी माहिती नाही बाबा, तसं मला पोरगी पाहिजेच होती. राहू दे मग, आता काय दावा. हा मग पप्पा, माझ्याकडे पैसे नाही बिर्याणी द्यायला, चारायला. आता काय करायचं? खरं महत्वाचं ते तुझ्याकडूनच घ्यावं लागेल. हा ना. उलट मला 1000 रुपये Cancel, दे. cancel. गोव्याला जाऊ तरी पैसे दे, बाकीचं बघू तिकडे काय होईल ते होईल. पण ए, ऐक ना, आला तसा जा. बाप पोरीला देतो का पोरगे बापाला देते हे पहिलं निर्णय बाप करा. म्हाताऱ्याला अगे माझ्या बाये मग गोव्याला गायला चाललंय, गोव्याला रशियन पोरगी. चॉकलेट खायची, रशियन चॉकलेट. ए काय तांबडे, रशियन चॉकलेट मी आज सकाळपासून घरात ऐकते. व्हॉट इज मिनिंग ऑफ रशियन चॉकलेट, प्लीज? मिनिंग ऑफ रशियन चॉकलेट मीन्स मराठीत सांग. आपल्या म्हणजे रशियन चॉकलेट या शब्दाचा अर्थ असा असतो, आपल्या इकडं जसं काय का सुवर्ण, आपल्या इकडं ऐकायचं मी मागं. ऐकते ती. चिंचचं चॉकलेट मिळतं. आपल्या इकडं काय मिळतं? चिंचचं चॉकलेट मिळतं. आपल्या इकडं याचं मिळतं अजून काय, आंब्याचं, कैरीचं, सगळ्याचं मिळत असेल. पुढे बोल. खट्टा चॉकलेट मिळतं, खट्टा कच्च्या बाईट. तसं तिकडे रशियन चॉकलेट मिळतं. रशियन आता रशीचं चॉकलेट असतं का? रशियन चॉकलेट म्हणजे मेड इन रशिया. आणि ते सगळे चॉकलेट बीचवर असतात. रशियन बीच आहे तिथं ते चॉकलेट असे असतात तिथं. अंदाजे सांगायचं झालं ना तर 3000 प्लस एका चॉकलेटची किंमत आहे. नात करते काय? ऐक ना, रशिया ते रशियन बीच गोव्यात कुठून आलं? म्हणजे एक ठिकाण आहे ते असं बनवलेलं, तिथं फक्त रशियन चॉकलेट मिळतात म्हणून मग तिथं ते ठिकाणालाच नाव दिलं रशियन बीच असं. रशियनच्या नादी लागू नको, ही घरची रशियन रुसन. नाही, रशियन चॉकलेटच्या. रशियनच्या नादी लागू नको, घरची रुसन. हे लेट कारण मी तरी म्हणलं होतं, ती पोरगीच राहणार आहे. येते यायला. मग मी काय गडी होणार आहे का? पोरगी ती पोरगीच राहणार म्हणजे.